स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, महाटेट परीक्षेसाठी पेपर क्रमांक 2 जो आहे त्यासाठी गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र असा विषय आहे आणि सामाजिक शास्त्र या विषयाला 60 गुणांचं गुणांकन आहे. तर या सामाजिक शास्त्र या विषयाअंतर्गत इयत्ता 3री पासून अगदी 11वी 12वीपर्यंतच्या सामाजिक शास्त्रावर पाठ्यपुस्तकांवर आधारित प्रश्न विचारले जातात. तर आज आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील काही प्रश्नांचा सराव या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, प्रश्न 1, खालीलपैकी कोणती इतिहासाची साधने नाहीत? तर बघा, पर्याय 1 भौतिक साधने, पर्याय लिखित साधने, पर्याय 3 मौखिक साधने आणि पर्याय 4 वाङ्मयीन साधने. तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वाङ्मयीन साधने ही इतिहासाची साधने नाहीत. तर बघा, भौतिक साधने ही इतिहासाची साधने आहेत, लिखित साधने ही पण साधने आहेत आणि मौखिक साधने. तर बघा, भौतिक साधनांमध्ये किल्ले, लेणी, स्तूप यासारख्या साधनांचा भौतिक साधनांमध्ये समावेश होतो. त्याचबरोबर गुहाचित्रे, मातीची भांडी, मणी, दागदागिने, धातूच्या वस्तू, शस्त्रे यासारख्या गोष्टींचा भौतिक साधनांमध्ये समावेश होतो. तर बघा, लिखित साधने, जी साधने लिखित स्वरूपात आहेत आणि त्या लिखित साधनावरून आपल्याला इतिहासाची माहिती मिळते त्यांना इतिहासाची लिखित साधने म्हणतात. यामध्ये ग्रंथ असतील, नाटके, काव्ये, प्रवास वर्णने, महाभारत, रामायण यासारखे ग्रंथ, व्याकरण ग्रंथ या सर्वांचा लिखित साधनामध्ये समावेश होतो. आणि मौखिक साधने याचा अर्थ जी मौखिक परंपरेने जतन झालेलं साहित्य आहे त्यांचा मौखिक साधनामध्ये समाविष्ट होतो. यामध्ये ओव्या, लोकगीते, लोककथा यासारख्यांचा मौखिक साधनामध्ये समावेश होतो. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 2, लिखित साधनांच्या संदर्भात गटात न बसणारा पर्याय ओळखा. तर बघा, हा जो प्रश्न आहे तो इतिहासाची जी लिखित साधनं आहेत त्या संदर्भात गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे. पहिला पर्याय आहे प्रवास वर्णने, दुसरा लेणी, तिसरा ग्रंथ आणि चौथा आहे नाटके. तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लेणी. तर बघा, प्रवास वर्णने हे लिखित साधन आहे, ग्रंथ हे लिखित साधन आहे, नाटके हे पण लिखित साधन आहे आणि लेणी हे लिखित साधन नाही, हे इतिहासाचं भौतिक साधन आहे. म्हणून गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 3, भुरुज वृक्ष खालीलपैकी कोठे आढळतात? तर बघा, पर्याय 1 काश्मीर, पर्याय 2 राजस्थान, पर्याय 3 पश्चिम बंगाल आणि पर्याय 4 छत्तीसगड. तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काश्मीर. भुरुज वृक्ष काश्मीरमध्ये आढळतात. तर प्राचीन काळामध्ये सुरुवातीला लिखाणासाठी खापरे, कच्च्या विटा, झाडांच्या साली, भृजपत्रे यासारख्या साहित्याचा वापर केला जायचा आणि ते जे भृजपत्रे आहेत ते भृज या वृक्षापासून बनवली जायची आणि ते भृज वृक्ष काश्मीरमध्ये आढळतात. बघा, चौथा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. तर बघा, पर्याय 1 दायमाबाद, पर्याय 2 राखीगडी, पर्याय 3 लोथल, पर्याय 4 कालीबंगन. तर बघा, ही हडप्पाकालीन संस्कृतीची ठिकाणं आहेत आणि पुढचे जे पर्याय आहेत हे त्या ठिकाणांची सध्याची राज्य कोणती आहेत याबाबतची पर्याय आहेत. तर बघा, आता दायमाबाद हे जे शहर आहे हे महाराष्ट्रामध्ये आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर राखीगडी हे जे शहर आहे ते हरियाणामध्ये आहे, लोथल हे जे शहर आहे गुजरात राज्यामध्ये आहे आणि कालीबंगन हे जे शहर आहे हे राजस्थान राज्यामध्ये आहे. ही सर्व हडप्पाकालीन संस्कृतीची ठिकाणे आहेत आणि ती सध्या ज्या ज्या राज्यामध्ये आहेत त्याबाबतचे पर्याय आहेत. तर बरोबर पर्याय आपण खुणांद्वारे दाखवलेले आहेत. तर बघा, प्रश्न क्रमांक 5, खालील विधाने अभ्यासा. पर्याय क्रमांक 1 मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या, पर्याय 2 रस्त्यावरील गटारी विटांनी बांधलेली, पर्याय 3 घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालय, पर्याय 4 सांडपाण्याची उत्तम व्यवस्था. प्रश्न, हे कोणत्या संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत? पर्याय क्रमांक 1 आर्य संस्कृती, पर्याय क्रमांक 2 वैदिक संस्कृती, पर्याय क्रमांक 3 हडप्पा संस्कृती, पर्याय क्रमांक 4 प्राचीन संस्कृती. तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हडप्पा संस्कृती. ही सर्व जी आहेत ही हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. हडप्पा संस्कृतीमध्ये बरोबर मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशी रचना असायची. त्याचबरोबर रस्ते रुंद असून ते एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असत आणि तयार होणाऱ्या ज्या मोकळी जागा आहे त्यामध्ये घरी बांधली जात. बघा, हडप्पा संस्कृतीलाच सिंधू संस्कृती असं सुद्धा म्हटलं जातं, कारण सिंधू संस्कृती हे हडप्पा संस्कृतीचं दुसरं एक नाव आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, वैदिक संस्कृतीच्या बाबतीत वेगळा पर्याय ओळखा. तर बघा, पर्याय 1 मातीची किंवा कुडाची घरे, पर्याय 2 शेती हा प्रमुख व्यवसाय, पर्याय 3 गायींचा विनिमयासाठी उपयोग, पर्याय 4 एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते. तर बघा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते. तर आपण आत्ता वरच्या प्रश्नात बघितलेलं एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते हे हडप्पा संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून या वैदिक संस्कृतीच्या बाबतीत वेगळा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. वैदिक संस्कृतीमध्ये मातीची किंवा कुडाची घरे असत. त्याचबरोबर वैदिक संस्कृतीमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय होता. त्याचबरोबर गायींचा विनिमयासाठी वापर केला जायचा. त्यामुळे वैदिक संस्कृतीमध्ये गायींना विशेष किंमत होती. इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी वैदिक संस्कृतीमध्ये घेतली जायची. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. योग्य जोड्या जुळवा. तर बघा पर्याय 1 ऋग्वेद, पर्याय 2 यजुर्वेद, पर्याय 3 सामवेद, पर्याय 4 अथर्ववेद. तर बघा हे जे आहेत हे वैदिक वाङ्मय आहे आणि त्यापुढे त्या वेदांबद्दलचे पर्याय दिलेले आहेत. तर बघा पहिला पर्याय आहे ऋग्वेद. तर ऋग्वेदाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. स्तुती करणारी पद्ये ही ऋग्वेदामध्ये समाविष्ट आहेत. तर बघा यजुर्वेद याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यज्ञवेदीचे मंत्र. तर यजुर्वेदामध्ये यज्ञवेदीमध्ये जे मंत्र आहेत त्या मंत्रांचं पठण केव्हा आणि कसं करावं याचं मार्गदर्शन दिलेलं आहे. तिसरा पर्याय आहे सामवेद. याचं बरोबर उत्तर आहे भारतीय संगीत निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. आणि चौथा पर्याय अथर्ववेद. तर अथर्ववेदामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर अथर्व ऋषींचं नाव अथर्ववेद या संहितेला देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर बघा पर्याय 1 पारशी अवेस्ता, पर्याय 2 ख्रिश्चन बायबल, पर्याय 3 इस्लाम कुराण, पर्याय 4 ज्यू सिनेगॉग. तर बघा पहिला पर्याय आहे पारशी अवेस्ता हा बरोबर आहे, कारण पारशी धर्मीयांचा जो धर्मग्रंथ आहे त्याचं नाव आहे अवेस्ता. दुसरा पर्याय आहे ख्रिश्चन बायबल. हाही पर्याय बरोबर आहे, कारण ख्रिश्चन धर्मियांच्या धर्मग्रंथाचं नाव आहे बायबल. तिसरा पर्याय आहे इस्लाम कुराण. तर बघा इस्लाम धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ आहे कुराण. आणि चौथा पर्याय जो आहे तो चुकीचा पर्याय आहे, म्हणजे आपल्या दृष्टीनं बरोबर आहे. चुकीची जोडी ओळखायची आहे ती. तर बघा ज्यू धर्मियांच्या धर्मग्रंथाचं नाव सिनेगॉग नाही आहे, तर ज्यू धर्मियांचं जे प्रार्थनास्थळ आहे त्याचं नाव सिनेगॉग आहे. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते हे कोणाचे वचन आहे. तर बघा पर्याय 1 वर्धमान महावीर, पर्याय 2 मोहम्मद पैगंबर, पर्याय 3 गौतम बुद्ध आणि पर्याय 4 सेंट थॉमस. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गौतम बुद्ध. तर हे जे वचन आहे हे गौतम बुद्धांचं वचन आहे. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरून श्रेष्ठ कनिष्ठता ठरते. ते स्वातंत्र्य आणि समता याविषयीचं चिंतन दर्शवणारं हे त्यांचं वचन आहे. तर बघा वर्धमान महावीर जे आहेत ते जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर आहेत. आणि मोहम्मद पैगंबर जे आहेत ते मोहम्मद पैगंबर हे अल्लाचे प्रेषित आहेत असं इस्लाम धर्मामध्ये मानलं जातं. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि सेंट थॉमस हे येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक शिष्य आहेत. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 10. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर शोधण्याआधी पहिला पर्याय आहे धनानंद मौर्य, दुसरा पर्याय आहे चंद्रगुप्त मौर्य, तिसरा पर्याय आहे बिंबिसार, चौथा पर्याय आहे अजातशत्रू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली आहे. चंद्रगुप्त मौर्याने मगधचा नंदराजा धनानंद यांचा पाडाव करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. सेल्युलस निकेट खालीलपैकी चुकीची जोडी निवडा. तर बघा पहिला पर्याय आहे सेल्युलस निकेटर सिकंदराचा सेनापती, दुसरा पर्याय आहे मुद्रा राक्षस विशाख दत्त, तिसरा पर्याय आहे सम्राट अशोक तक्षशिला कलिंगचे युद्ध आणि चौथा पर्याय आहे सम्राट अलेक्झांडर जुनागडजवळ सुदर्शन तलाव. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सम्राट अलेक्झांडर जुनागडजवळ सुदर्शन तलाव. तर बघा पहिला जो पर्याय आहे तो बरोबर आहे. सेल्युलस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता आणि सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला होता. तर बघा दुसरा पर्याय पण बरोबर आहे. मुद्रा राक्षस हे जे नाटक आहे ते विशाख दत्त या संस्कृत नाटककारानं लिहिलं होतं आणि त्यात त्यानं धनानंद राजाचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्याने आपली स्वतःची स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली, मौर्य साम्राज्याची स्थापना कशी केली याची माहिती या नाटकामध्ये दिलेली आहे. तिसरा पर्याय आहे सम्राट अशोक तक्षशिला कलिंगचे युद्ध. तर बघा सम्राट अशोक हा
राजा होण्यापूर्वी तक्षशिला या राज्याचा राज्यपाल होता आणि राज्यपाल असताना त्याने तक्षशिला येथे झालेले बंड यशस्वीरित्या मोडून काढलेलं आणि राजा झाल्यानंतर सम्राट अशोकाने कलिंगचे युद्ध केले होते आणि कलिंगचे युद्ध केल्यानंतर कलिंगच्या युद्धामध्ये जो काही रक्तपात झाला तो रक्तपात पाहून सम्राट अशोकाचं मनपरिवर्तन झालं आणि त्याने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि अशा पद्धतीनं त्यानं पुढं बौद्ध धर्माचा प्रसार करण्यामध्ये सुद्धा खूप मोठं योगदान दिलं. पण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सम्राट अलेक्झांडर जुनागडजवळ सुदर्शन तलाव. प्रश्न क्रमांक 12, भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोणी केली? तर बघा, पर्याय 1 गुप्त राजांनी, पर्याय 2 वर्धन राजांनी, पर्याय 3 कुशाण राजांनी, पर्याय 4 शुंग राजांनी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुशाण राजांनी. तर बघा, भारतामध्ये सोन्याची नाणी पाडण्याची जी सुरुवात आहे ती कुशाण राजांनी केलेली आहे. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या आणि त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या आणि त्यांनी वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांचं राज्य स्थापन केलं आणि त्याच कुशाण राजांनी भारतामध्ये सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात केली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पर्याय पहिला आहे मेगॅस्थॅनिस इंडिका ग्रंथाचे लेखन, पर्याय क्रमांक 2 अश्वघोष बुद्ध चरित ग्रंथाचे लेखन, पर्याय 3 विशाख दत्त मुद्रा राक्षस नाटक लेखन, पर्याय 4 रुद्रसेन सेतुबंध ग्रंथाची रचना. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर रुद्रसेन याने सेतुबंध या ग्रंथाची रचना केलेली नाही, तर वाकाटक राजा जो दुसरा प्रवरसेन आहे त्याने सेतुबंध ग्रंथाची रचना केलेली आहे. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन. तर बघा, मेगास्थॅनिस हा सेल्युलस निकेटरचा राजदूत होता, त्यानं इंडिका ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. अश्वघोष हा कुशाण राजा कनिष्कच्या काळातील कवी होता, त्याने बुद्धचरित या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. आणि विशाख दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस नावाचं नाटक लिहिलेलं होतं. तर बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, इंडो ग्रीक जे राजे होते त्यामध्ये प्रसिद्ध राजा कोण? पर्याय 1 मिनॅंडर, पर्याय 2 कनिष्क, पर्याय 3 समुद्रगुप्त, पर्याय 4 हर्षवर्धन. तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिनॅंडर. तर बघा, भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची जी छोटी छोटी राज्ये होती त्या राजांनाच इंडो ग्रीक राजे असं म्हणलं जायचं. आणि इंडो ग्रीक राजे जे आहेत त्यांनी प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. एका बाजूला राजाचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचं चित्र अशा पद्धतीची नाणी बनवण्याची जी परंपरा आहे ती इंडो ग्रीक राज्यामध्ये होती आणि त्यामधील प्रसिद्ध राजा आहे मिनॅंडर. कनिष्क हा जो आहे तो कुशाण राजा आहे, त्याने कनिष्क याने कुशाण साम्राज्याचा विस्तार केला. समुद्रगुप्त हा जो आहे हा गुप्त घराण्यातील राजा आहे. हर्षवर्धन हा वर्धन घराण्यातील एक पराक्रमी राजा आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, सातवहन घराण्याचा संस्थापक कोण? तर बघा, पहिला पर्याय आहे गौतमीपुत्र सातकर्णी, दुसरा पर्याय आहे राजा सिमुक, तिसरा पर्याय आहे राजा नहपान, चौथा पर्याय आहे प्रवरसेन. तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजा सिमुक. राजा सिमुक हा सातवहन घराण्याचा संस्थापक होता. तर गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवहन घराण्यातील एक प्रसिद्ध राजा आहे आणि त्याच्या पराक्रमाचे वर्णन नाशिकमधील कोरीव लेण्यांमध्ये केलेला आहे. तर बघा, गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखामध्ये त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केलेला आहे, म्हणजे ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्यायले आहे असा त्याचा अर्थ होतो. तर बघा, राजा नेहपान जो आहे त्याचा पराभव गौतमीपुत्र सातकर्णी याने केलेला होता आणि प्रवरसेन हा जो आहे तो वाकाटक घराण्यातील एक राजा आहे. अशा पद्धतीने हे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद.